सुशील सोळंकेच्या दादागिरीचा आणखी एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे। माजलगावच्या तहसीलदारांना दमदाटी करत असल्याचा हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे। हा व्हिडिओ सुशील सोळंके दुकानदाराला या व्हिडिओमध्ये मारहाण करताना दिसतोय। सुशील सोळंके हा आमदार प्रकाश सोळंके यांचा निकटवर्तीय आहे। माजलगावचे आमदार आहेत, त्यांनी हे सगळं सांगितलं पाहिजे की हे चाललंय काय। आणि आपण एका प्रकरणाबद्दल बोलतोय, एक 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 अशी किती प्रकरणं बाहेर येत आहेत, सुमारच नाहीये त्याला। त्यांना कुठली तक्रार असेल पोलिसांकडे द्यायची होती, तसं न करता ही जे कायदा हातात घेऊन बाराबारी केली जाते ना, हे थांबवायला हवं। आणि मुद्दाम काहीतरी या प्रकरणावरून डायव्हर्ट करण्याचा विषय। अचानक तुम्ही हे सगळ्या गोष्टी बघा की धसांना असतील किंवा प्रकाश दादांचं पण, दादा सोळंकेचं तो सुद्धा जुना आहे। मग तुम्ही लक्षात आणलं पाहिजे कुठेतरी राजकारण होते। आता जेव्हापासून या प्रकरणामध्ये धनंजय मुंडे साहेबांना राजीनामा द्यावा लागला, तेव्हापासून बीड जिल्ह्यातल्या आमच्या सर्व ज्यांनी विरोध केला त्यांची कुठली ना कुठली प्रकरणं शोधून त्याच्यामध्ये आम्ही गुंडगिरी करतोय असं दाखवण्याचा प्रयत्न होतोय। जे संतोष अण्णा देशमुख माझे भाऊ यांची जी हत्या केली, त्याच्या न्याय संदर्भात हे सगळे जे उतरलेले लोक होते, लोकप्रतिनिधी आहेत, सगळे आहेत, सर्व जाती धर्मातले आहेत, जिल्ह्यातले लोकप्रतिनिधी आहेत, बाहेरचे आहेत, यांनी एक न्यायाच्या भूमिकेत इथं उतरलेले आहेत। तर त्यांना कुठंतरी चुकीचं ठरवण्यासाठी किंवा याच्यासाठी ही गोष्ट असू शकते, परंतु कायदा सर्वांसाठी सारखा आहे। ज्यांच्याकडून चुका झाल्यात त्यांना शिक्षा भेटणार आहे।